नमस्कार फ्रेंड्स, तुमचं आपलं चॅनल जगा आणि शिका यामध्ये खूप मनापासून स्वागत आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमची जी विचार करण्याची जी पद्धत आहे त्यामुळे तुमचं पूर्ण आयुष्य बदलू शकते? जर मी असं म्हणेल की तुमचं ॲटिट्यूडच डिसाईड करेल की तुम्ही यशाचे शिखर गाठणार की फक्त संघर्षच करीत राहणार. इमॅजिन करा, दोन व्यक्ती एकाच ठिकाणावरून आपली जर्नी सुरू करतात. दोघांजवळ पण समान टॅलेंट आहे, समान सोर्सेस आहे, परंतु काही वर्षानंतर एक व्यक्ती यशाचे शिखर गाठतं तर दुसरा व्यक्ती त्याच ठिकाणी आहे जिथून त्याने सुरुवात केली होती. असं का बरं होते? असं कोणतं फॅक्टर आहे की जे कोणाला ऑर्डिनरीपासून एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनवते? याचं एकच उत्तर आहे, ते म्हणजे ॲटिट्यूड, म्हणजे जीवनाला बघण्याचा दृष्टिकोन. हा एक फक्त शब्द नाही आहे, तर तुमचं पूर्ण पर्सनॅलिटी आहे. तुमचे डिसिजन, तुमची मेहनत, तुमचं सक्सेस यावरच डिपेंड करते. काही लोक प्रत्येक सिच्युएशनमध्ये नवीन नवीन संधी शोधतात, तर काही लोक फक्त प्रॉब्लेम्स पाहतात, तर काही लोक आपण हरलोय हा विचार करतात. आता प्रश्न हा आहे की तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येता? जर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काही मोठं करायचं आहे किंवा तुम्ही जे विचार करताय त्याला पॉवरफुल बनवून प्रत्येक सिच्युएशनला स्वतःच्या फेवरमध्ये टर्न करायचं आहे, तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. तुमचे विचार, तुमचे ॲक्शन तुमची पूर्ण लाईफ ट्रान्सफॉर्म करू शकते. युअर ॲटिट्यूड इज युअर विंडो टू दी वर्ल्ड. कधी तुम्ही विचार केलाय की समान परिस्थितीमध्ये दोन व्यक्ती वेगवेगळ्या पद्धतीने रिॲक्ट कसं काय करतात? समजा दोन व्यक्ती एकाच कंपनीमध्ये काम करत आहे, दोघांची सॅलरी पण समान आहे, काम पण सेम आहे, परंतु एक व्यक्ती प्रत्येक दिवशी हसत हसत ऑफिसमध्ये येतो, आपल्या कामाला एन्जॉय करतो, पुढे जाण्याचा विचार करतो, परंतु दुसरा व्यक्ती दोषच देत राहतो, प्रत्येक सिच्युएशनमध्ये प्रॉब्लेम्सच शोधत राहतो. असं का बरं होते? हा डिफरन्स फक्त ॲटिट्यूडमुळे निर्माण होते, म्हणजेच विचार करण्याचा आणि प्रत्येक परिस्थितीला बघण्याचा दृष्टिकोन आपल्या पूर्ण आयुष्याची एक दिशा निर्माण करते. हेच तर यशस्वी आणि अयशस्वी यातील खूप मोठा डिफरन्स आहे. या जगात असे हजारो लोक आहेत ज्यांना चांगली संधी मिळून पण यशस्वी होत नाही, कारण त्यांचा ॲटिट्यूड त्यांना पुढे जाण्यापासून थांबवतो. जर तुमचा ॲटिट्यूड पॉझिटिव्ह आहे तर तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत नवीन संधी दिसणार. जर निगेटिव्ह असेल तर प्रत्येक परिस्थितीत फक्त प्रॉब्लेम्सच दिसणार. आता प्रश्न हा आहे की या खिडकीला साफ कसं ठेवायचं? याचा सगळ्यात मोठा उपाय आहे की आपल्या विचारांवर कंट्रोल ठेवणं. जीवनात चॅलेंजेस सगळ्यांजवळ येतात, परंतु तुम्ही त्याला कशा पद्धतीने हँडल करता हेच तुम्हाला सगळ्यांपेक्षा वेगळं बनवते. जर तुम्ही एका फेलियरला शिकण्याची एक संधी मानणार तर तुम्ही नक्कीच पुढे जाणार. जर तुम्ही हरणार या भीतीनेच घाबरणार तर कधीच तुम्ही पुढे जाणार नाही. तर प्रश्न एकच आहे, तुम्ही स्वतःला विचारा की तुमचे विचार तुम्हाला पुढे जाण्यासाठी मदत करत आहे की नाही. जर तुम्हाला जीवनात पुढे जायचं असेल तर सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या ॲटिट्यूडला बदलावं लागेल. तुम्हाला हे जग तसंच दिसेल जसं तुमचा या जगाला बघण्याचा दृष्टिकोन आहे. यू आर अ ह्युमन मॅग्नेट. कधी असं झालं आहे का की तुम्ही कधी एखाद्या गोष्टीबद्दल खूप विचार करताय आणि ती गोष्ट अचानक तुम्हाला मिळणार? समजा तुम्ही असा विचार करताय, काश माझा कोणता नवीन जॉब लागला तर, आणि काही दिवसानंतर तुम्हाला नवीन संधीसुद्धा मिळते, परंतु तुमच्या मनात एकच भीती निर्माण होते की मी या इंटरव्ह्यूमध्ये रिजेक्ट झालो तर, आणि खरंच तुम्ही त्या इंटरव्ह्यूमध्ये रिजेक्ट होता. हे कोइन्सिडंट नाही आहे, हे एक युनिव्हर्सल लॉ आहे जे तुमच्या जीवनाला चालवतो. लॉ ऑफ अट्रॅक्शन, म्हणजे जे तुम्ही विचार करता तेच तुम्ही तुमच्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करता. म्हणजेच तुम्ही एक ह्युमन मॅग्नेट आहे. म्हणजेच तुमचे विचार तुमच्या आजूबाजूच्या परिस्थितीला अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करते. जर तुम्ही खुश, पॉझिटिव्ह, हॅपी, कॉन्फिडंट थॉटचा विचार करणार तर तीच गोष्ट तुम्ही अट्रॅक्ट करणार. आणि जर तुम्ही भीती, नकारात्मकता, अयशस्वी याबद्दल विचार करणार तर तीच गोष्ट तुम्ही अट्रॅक्ट करणार. आता प्रश्न हा आहे की तुम्हाला तुमच्या जीवनात काय अट्रॅक्ट करायचं आहे? तुम्ही कधी विचार केला आहे का? जर तुमचे कधी काही दिवस खराब जात असेल तर तुमचे विचार पण पूर्णपणे निगेटिव्ह होऊन जातात. आपले विचार आपल्या नशिबाला लिहितात. जर तुम्हाला सक्सेसला अट्रॅक्ट करायचं आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या डोक्यात ॲक्सेप्ट करावं लागणार की तुम्हाला स्वतःला फक्त मॅग्नेटसारखं बघावं लागणार की जे फक्त सक्सेसला अट्रॅक्ट करत आहे. आता प्रश्न हा आहे की तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काय अट्रॅक्ट करायचं आहे? जर तुम्ही असा विचार करत राहणार की मी गरीब आहे, अनलकी आहे, माझं नशीब खराब आहे, तर तुम्ही फक्त तसंच बनत जाणार.
परंतु जर तुम्ही स्वतःला सक्सेसफुल मनुष्यासारखं स्वतःला बघणार, तेच तुम्ही अट्रॅक्ट करणार. हे इज लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे. प्रत्येक कठीण परिस्थितीत पण नवीन नवीन संधी शोधण्याचा प्रयत्न केला तर कठीण परिस्थिती पण सोनं बनून जाते. मला शेवटचं हेच सांगायचं आहे की तुमचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड तुमची लाईफ बदलू शकते. जर तुम्ही पॉझिटिव्ह विचार केला तर ही युनिवर्स तुम्हाला तेच देणार. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.